गजर माऊलीचा शरीर जाई लक्षणात जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचे नाम तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मग तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निरवन बघतो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीवरत्या वरं पुंडरीका यद्धातुं मुनीन्द्रे समागत दिशन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतान किया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुश्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावद्य जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम खलानि समादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो जन्मभूमी जिते जन्मलो मी नमो कर्मभूमी जिते वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी सिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावे वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवडी लाली मेरे लाल की जित देखूं तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालयन मंत्राजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरूपधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी माझ स्मृती येतो काकुलती तुझ लागे आपल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया सचिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा
रूप ज्ञानोबा माझा. जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र व्हाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, आईंच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडस असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज. आणि महाराजांचा गोड असा चिंतनीय अत्यंत महत्वाचा आणि तुम्हा मला समुपदेश करणारा अभंग सेवे करता घेतलेला आहे. विठाला अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि अभंग अतिपरिचयाचा आहे. गेल्यानंतर जर रात्रभर भजन म्हटलं की त्या भजनामध्ये आवर्जून भजनी जो अभंग म्हणतात त्यातला हा एक अभंग आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. बघा, या अभंगावर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडस बोलू इच्छितो की समाज भरपूर आलेला आहे पण माझ्यापासून लांब बसलेला आहे. माझी विनंती तुम्हाला आग्रहाची, कोणीच बोलू नका, मी सांगतो फक्त. माझी विनंती तुम्हाला, मी बऱ्याच लांबून आलो, तुमच्या करताच आलो, तुमची सेवा करण्याकरता आलो, पण तुमची सेवा जर एवढ्या लांबून करण्याचा योग्य येत असेल तर ते मला योग्य वाटत नाही. म्हणून माझ्या माता माऊलींनाही विनंती आहे आणि माझ्या मायबापाला विनंती आहे की थोडस जर तुम्ही पुढे येऊन बसलात ना तर खूप कृपा होईल तुमची. बघा, तुमची इच्छा असेल तर. माझं नाही पण कमीत कमी या नारदाच्या गादीचा मान ठेवा. महिला मंडळ उठा तिथून, उठा 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 उठा, पुढे या, पुढे या, या पुढे या. वा वा, रेंज नाही ना पोचत तिथपर्यंत, रेंज पोचणं महत्वाचं आहे. या पुढे या. क्या बात आहे, एवढे गोड आहात तुम्ही आणि एवढं पहिल्यांदाच माझं वाक्य ऐकलं असं वाटतंय मरावून तुमच्या पोटी जन्माला यावं, नाही का? वा वा, आता बघा बरं कसं वाटतंय, एकदम छान. वा वा. हो, मंडप आपल्या करताय, बाकीच्या माझ्या काही आई बहिणी त्या ठिकाणी उन्हात बसले, बरोबर नाही वाटत ते. वा वा वा. तरी आता बसा बसा, आता बोलू नका. तुम्हाला मी पुढे सरकायला सांगितलं, बोलायला नाही. हा, बसा बसा. आता सर्व लाडक्या बहिणी एकत्रित आल्या पण लाडके भाऊ काही एकत्र आले नाही. म्हणून बघा ना, मध्ये मध्ये खड्डे खड्डे दिसत आहे. बरं, काही हरकत नाही, बसा. ऐका, ऐकताय ना, ऐकताय ना? श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ऐकता का? ओ माय, शांत राह, इकडे बघा माझ्याकडे. एक तर कीर्तन जिथं संपायला पाहिजे तिथे आपल्या कीर्तनाला सुरुवात आहे, बरं का? मग तरी आपण उर्वरित वेळेत सर्व काही भरून करण्याचा प्रयत्न करूया. सर्व काही म्हणजे कीर्तनाचं भरून काढण्याचा प्रयत्न करूया. अट्टहास एकच आहे, विनंती एकच आहे की एवढी शांतता द्या की टाचणी पडेल तर आवाज येईल, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऐका, पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार नाही, माझ्याकडनं अपेक्षाही करू नका. पण पुढच्या 1 तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, लक्षपूर्वक कीर्तनाकडे लक्ष द्या आणि इंद्रियांचे कान करून लक्ष कीर्तन ऐका. म्हणजे कीर्तन हे मनोरंजना करता नाही तर कीर्तन हे परिवर्तना करता असतं. आता मी तुमच्या गावात नवीन आलो म्हणून सांगून जातो आपल्या गावाला, या डांगे वस्तीला, की कधीही कीर्तनाला आल्यानंतर जेवढं कीर्तनकाराच्या जवळ बसता येईल तेवढं बसण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कीर्तनकाराच्या जेवढ्या जवळ असाल, स्टेज पासून जेवढ्या जवळ असाल, याचा अर्थ रेंज तेवढी तुम्हाला फुल असेल. श्रीमद भागवतामध्ये एकदाच असं प्रसंग, जाता जाता 2 मिनिटं सांगतो पुढे चालतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रेंज मध्ये असणं किती गरजेचं आहे, कुठल्या रेंज मध्ये माणसाने बसलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करायच्यात, तर खोड्या करायच्या तर आई वैतागली. शेवटी यशोदा माईनं यमुना माईला जाऊन सांगितलं, आई तुला नवस करते, जर माझ्या कानानं खोड्या करणं थांबवलं तर 1000 दिवे लावून तुला अर्पण करेल. आई म्हणून असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करू लागले, आपण जर खोड्या करणं थांबवलं नाही
तर यमुना माईचा अस्तित्वाला धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंतानं 2-4 महिने काही खोड्या केल्या नाही. यशोदा माईला पटलं. यशोदा माईनं पटकन 1000 दिवे बनवले, कृष्णाला सोबत घेतलं आणि यमुना माईच्या किनारावर म्हणजे त्या नदीच्या काठावर आली. आणि नदीच्या काठावर आल्यानंतर त्या यशोदा माईनं एक एक दिवा लावावा आणि पाण्यात सोडावा. भगवान कान्हा कृष्ण परमात्मा तिथून काही अंतरावर जाऊन बसलेत. आईनं इकडनं एक एक दिवा लावावा आणि पाण्यात सोडावा. तिकडनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक एक दिवा घ्यावा आणि किनारावर लावावा. आता हे कार्य, हे कृत्य, ही कृती पाहिली यशोदामाईनं आणि यशोदामाईनं हळूच कानाला आवाज दिला, कान्हा काय करतोस रे? म्हणले, आई तू जे तिकडनं दिवे लावून सोडते ना त्यांना किनारावर घेण्याचा प्रयत्न करतोय. आई हसली आणि स्मित हास्य करत आई म्हणली, अरे कान्हा, 1 किंवा 2 दिवे नाहीत, 5-10 दिवे नाहीत, 1000 दिवे. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर लावणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही. जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल ना त्याला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणून माणसाला यायचं असेल तर देवाच्या रेंज मध्ये या, बाकीच्या रेंज मध्ये नाही आलं तरी चालेल. विठ्ठला बाबा, देवाच्या रेंज मध्ये आल्यानंतर फायदा काय? फायदा हा आहे की तुमची रेंज कधी कमी पडणार आणि तुमचा आवाज कधी ब्रेक होणार नाही. म्हणून देवाच्या सत्संगाच्या सत्संग सत्संग संत संग कुठेही भेटला तर आवर्जून जवळ येऊन बसा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. असो, सुंदर असे आपल्या या भाग्यवंत गावामध्ये किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. मला असं वाटतं या सभा मंडपामध्ये, या ज्ञान मंडपामध्ये जेवढाही श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला माहिती आहे. पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगानं, कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं बाबा? बोलत चला. काय लागतं? बोलत नाही का तुम्ही? उपास आहे का? काय लागतं? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण? विनाकारण होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोलता का जाऊ घरी मी? हा, विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू मायबाप, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. बोललो ना, रेंज मध्ये बस म्हणजे कीर्तन कळतं. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या गावातील सुंदर असं व्यक्तिमत्व ज्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या संसाराकरता, आपल्या परिवाराकरता हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून आपला संसार थाटामाटानं थाटला आणि सुखाचे दिवस कुठेतरी आलेत. आणि सुखाचे दिवस आल्यानंतर ज्या व्यक्तीचा हेवा कुटुंबातल्या आणि परिवारातल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटावा, ज्या व्यक्तीचा सहवास प्रत्येकाला हवा असं वाटावा, मग जो लोकांना गोड लागत असेल तो देवाला गोड लागत नसेल का? त्याच व्यक्तीचा हेवा आणि त्याच व्यक्तीचा गोडवा देवाला सुद्धा हवा असा वाटला. म्हणून देवानं कुठेतरी या कुटुंबातली आई, डांगे परिवारातली, पाटील परिवारातली आई जवळजवळ 1 वर्षापूर्वी आमच्यातून हिरावून नेलेली आहे. कमलाबाई रामराव पाटील आईंच्या प्रथम पुण्य स्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. हे वर्ष श्राद्ध आहे. नैमित्तिक श्राद्धामध्ये ज्याला मान आहे ते म्हणजे वर्ष श्राद्ध आहे. आणि या श्राद्धानिमित्त आज आपण एकत्रित आलेलो आहोत. बरीच नातेवाईक येऊन आज घरच्या परिवारातल्या लोकांना, ताईला, माझ्या दादाला सांगत असतील, बाई 1 वर्ष कुठं गेलं, निघून गेलं, कळालं नाही. बोलता बोलता 1 वर्ष आलं. अरे बोलता बोलता तुमचं 1 वर्ष आलं, पण ते 1 वर्ष कसं गेलं ना त्या डांगे परिवाराला विचारा ज्यांची आई निघून गेली. कारण गेलेल्या सर्व गोष्टी परत भेटतात पण माय परत भेटत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि माय निघून गेल्यावर मग तिची किंमत आम्हाला कळत असते. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, माय आणि बाप आपल्या आयुष्यात मिठासारखे आहेत दादा. जोपर्यंत तुमच्या जेवणात मीठ आहे ना तोपर्यंत तुम्हाला मिठाची किंमत नाही. पण ज्या दिवशी जेवणात मीठ नसू द्या एखाद दिवशी, तर एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसंच कुठेतरी मायबापाचं आहे. जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र एक दिवस पुढे सरकत नाही. या परिवारानं 1 वर्ष कसा घालवला, कसा गेला, जाऊन कधीतरी बसा त्या परिवारासोबत, त्या माझ्या ताई सोबत, माझ्या दादा सोबत. कळल तुम्हाला की आई काय असते. आणि आई निघून गेल्यानंतर आईची जागा रंबेला सुद्धा घेता येत नाही आणि आईची भर कोणी काढू शकत नाही. बसा त्या परिवार सांगेल तुम्हाला. आजही सकाळी सडा समर्जन करताना, आजही सकाळी पाणी तापवताना, आजही सकाळी चहा पाणी करताना, आजही सकाळी चुलीवर भाकरी करताना कुठेतरी ती माय, कुठेतरी ती आई आज या परिवाराला आठवत असेल का? अहो एवढा सर्व संसार सुखानं चालला दादा, आणि आता कुठं सुखाचे दिवस आलेत.
आणि सुखाचे दिवस आल्यानंतर शेवटी काळानं घातला आणि न होत्याचं होतं झालं, जे व्हायला नव्हतं ते झालं. काळानं घाला घातला आणि आमच्या आईला आमच्यातून हिरावून नेलं झालं. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. अरे राजा राणीचा संसार कुठेतरी सुखानं चालू होता आणि या काळानं गाळा घातला आणि माझ्या आईला माझ्यातून हिरावून नेलं. पण आई निघून गेली, पण कीर्ती रूपानं आजही या परिवारामध्ये शिल्लक आहेत. आणि त्या आईनं आपल्या परिवारावर केलेले काही सुसंस्कार आणि त्या आईचे काहीतरी उपकार आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यांच्या पश्चात असणार त्यांचं कुटुंब, त्या कुटुंबानं केलेलं हे वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, तुमच्या मुलांना सुशिक्षित नक्की बनवा, तुमच्या मुलांना सुशिक्षित नक्की बनवा. पण दादा, त्या सुशिक्षितपणासोबत शिक्षणासोबत सुसंस्काराची जोड नक्कीच असू द्या. मुलांना इतकं शिकवा, इतकं शिकवा, इतकं शिकवा की आपल्या मुलांनी अमेरिकेच्या गोऱ्या मातीत खेळलं पाहिजे. पण अमेरिकेच्या गोऱ्या मातीत खेळत असताना माझ्या भारताच्या काळ्या मातीचा आणि वारकरी संप्रदायाचा विसर त्याच्या आयुष्यात पडायला नको, एवढे सुसंस्कार त्याच्याकडे पाहिजे. एवढं मुलांना आपण शिकवलं पाहिजे. मुलांना शिकवा, पण सुसंस्काराची जोड त्याच्यासोबत ठेवा. या आईनं पोरांना तर शिकवलं, पण सुसंस्काराची जोड सोबत ठेवल्यामुळे आज आई निघून गेल्यानंतर सुद्धा आईनं दिलेले ते सुसंस्कार आणि त्याची ही पोचपावती. म्हणून आई निघून 1 वर्ष झाला, पण अजूनही ते कुटुंब विसरत नाही. आणि मला असं वाटतं, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत या आईचे उपकार कधी ते कुटुंब विसरू शकत नाही. असा सुंदर योग या ठिकाणी आईच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत. या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती आहे, ही सेवा बऱ्याच दिवस म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्याआधी ही सेवा माझ्याकडे सोपवली गेली. कारण आयोजन करणारा जर चांगला असला, आयोजक चांगला असला, तर नियोजकही चांगला असतो. आणि नियोजक चांगला असला तर मग जो भक्षक असतो, भक्षक म्हणजे तसा भक्षक नाही बरं, शास्त्रामध्ये भक्षक वेगळं आहे, तेही चांगले असतात. त्या अनुषंगाने ही सेवा ज्यांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आले आणि तुम्हा बाबांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. श्री हरिभक्त परायण परम मित्र, आमचे नाव राशीचे आणि नाम राशीचे असणारे रामदादा कांडेकर दादांच्या संपर्कातून श्री हरिभक्त परायण भजन सम्राट परम मित्र या ठिकाणी, दादांचं नाव काय, विजय महाराज काळे, बाबांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. लोक म्हणतील तुमचा परिचय नाही का, आम्ही रोज सोबत वडापाव खातो. पण नेमकं मी कीर्तनात आलो का सर्व विचारतो, फक्त पाकिट लक्षात राहतं. म्हणून दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या संपर्कातून ही सेवा आली. तुम्हा बाबांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. मी जेव्हा इथं आलो राम दादा, खरं सांगतो, मला असं वाटत होतं आज मला कीर्तन फक्त या 4-5 मॉनिटर करता करावं लागणार. पण खरंच या आईनं काय पेरलं ना, या समाजाला बघून कळतंय की आईनं काय पेरलं म्हणून आज किती उगवलं. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा योग या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती. मी नेहमी म्हणतो, माझी माता माऊली कितीही नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच कुठेतरी काहीतरी आहे. जो सप्ताह कीर्तन उत्सव किती दिवसाची किती मोठी असली, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. म्हणून आज कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती, श्री हरिभक्त परायण भजन सम्राट आदरणीय परम श्रद्धेय परम मित्र चिंतामण महाराज सानप या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला श्री हरिभक्त परायण परम पूज्य आदरणीय परम मित्र प्राणसखा असणारे जिवलग मित्र विजय महाराज काडी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला ज्यांची गोड पंचपदी ऐकली, मला सुद्धा वाटलं की आवाज नेमका कोणाचा आहे. आतुरतेनं मी बघण्याकरता लवकर आलो
असे श्री हरिभक्त पारायण आपल्या भागाचं वैभव गोडगड्याचे धनी मालक नवनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा बाबाचा माझा परिचय नाही, पहिलाच परिचय. बाबा या ठिकाणी उपस्थित, बाबांना कोटी कोटी धन्यवाद. बाबांच्या बाजूला असणारे दादा उपस्थित आहेत, त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. जवळच असलेलं आपलं गाव आणि तिथले युवा कीर्तनकार श्री हरिभक्त पारायण भूषण महाराज, मनोज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे ते नांदुरकीवरनं आलेले बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. जशी माझी उजवी बाजू भक्कम आहे तशी माझी डावी बाजू भक्कम आहे आणि भक्कमाला भक्कम साथ ज्यांचे श्री हरिभक्त पारायण. मी नेहमी म्हणतो मुकुंदा मुकुंदा कृष्णा मुकुंदा मुकुंदा असे असणारे सरांचे परम मित्र आणि गोड स्वभावाचे धनी मालक असणारे मुकुंद महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आणि या कीर्तनाला स्वरानं ज्यांना शोभा आणावी असे असणारे श्री हरिभक्त पारायण आमचे बाबा सुदाम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा, वय भरपूर आहे पण आजही विना घेऊन उभे आहेत. आणि जुन्या परंपरेचं गाव दिसतं मला असं वाटतंय. जुन्या परंपरेचं गाव आहे का तुमचं? तुम्ही असं काय बघता? तुम्ही माणसाला कधी पाहिलं नाही? तुम्हाला असं वाटतं शिर्डी एअरपोर्टवर डायरेक्ट एलियन आला का काय? थोडंसं हसा ना, चेहरे व्यवस्थित ठेवा ना तुमची थोडीशी. जुन्या परंपरेचं गाव का म्हणलो? कारण बाबांनी कमरेला उपरणं बांधलं, मी तिथंच समजलो. माझ्या महिला माता काही टाळ घेऊन, माझी आई तुळशी वृंदावन घेऊन उभी राहिली. आणि सर्व बघा ना, सर्व रिटायर आहे महाराज, पण परमार्थातले नाही बरं. सर्व्हिस मधले रिटायर लोक पण टाळ घेऊन एवढे शिस्तीनं उभे आहेत. परंपरेचं गाव आहे म्हणून एवढा आनंद आहे. सर्वांच्या पायावर एकदा कोटी कोटी प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. जगद्गुरु श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा मला उपदेश करतात आणि समजवण्याचा प्रयत्न करतात की बाबा एक दिवस जायचंय, पण जाण्याच्या आधी जर काही करायचं असेल तर तुमच्या आयुष्यातलं साध्य प्राप्त करून घ्या. काय प्राप्त करून घ्या? बोलत काय प्राप्त करून घ्या? साध्य. मग साध्य म्हणजे नेमकं काय? कारण मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माफ करा पण वाक्य बोलणं तेवढं गरजेचं आहे. माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये काहीच फरक नाही. कुत्रा धावतो त्याला कळत नाही आपण का धावतो, तसं मनुष्य आयुष्यभर कष्ट करत असतो पण कशा करता करतोय ते कळत नाही. माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय पाहिजे ते म्हणजे साध्य पाहिजे, की आपल्याला ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचायचंय. मग माणसाकडे कुठलं ध्येय असलं पाहिजे तर तुकोबाराय त्या ध्येयाचा पत्ता याचा अभंगात सांगतात. का हा गोपीनाथ पावेची ना. आयुष्यभर जीवन जगा, पण आयुष्यभर जीवन जगत असताना तुमच्या आयुष्याचं ध्येय जर नसेल, तुमच्या आयुष्याचं टार्गेट नसेल तर कधी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या मराठी भाषेत सांगू का, आपका डेस्टिनेशन फायनल करू. तुमचं डेस्टिनेशन फायनल करा, तुम्हाला कुठं पोचायचंय हे जर माहितीच नसलं. बाबा जर हेच माहिती नाही की आपल्याला कुठं जायचंय, मला सांगा किती दिवस प्रवास केल्यानंतर तुम्ही पोहोचणार आहे? आयुष्य संपून जाईल पण पोहोचणार. तुमच्या आयुष्यातलं डेस्टिनेशन फायनल करणं महत्वाचं आहे. आता समजा तुम्हाला इथून शिर्डी जायचंय हे जर तुम्हाला माहिती, तर इथून बाहेर निघाल्यानंतर उजव्या हाताला टर्न घेतल्यानंतर मेन रोडला लागायचं, नांदुरी मार्गे शिर्डी जायचं, बरोबर ना? हे कळतंय. जसं हे डेस्टिनेशन महत्वाचं आहे तसं आपल्या आयुष्याचं डेस्टिनेशन म्हणजे भगवान परमात्मा आहे. का? कारण हे सर्व इथंच राहणार आहे. शेवटच्या वेळेला जर कोणी येणार असेल, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, शरीर
विठो दर शरीरायाचे ठेवणे तरसी अभिलाषी गणे. बाबा शेवटच्या वेळेला जर येणारा कोण असेल अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोधरा. आपला सगळा सोयरा कोण? जो शेवटच्या वेळेला आपल्या सोबत आहे तो. एका चक्रपाणी वासोने, एका चक्रपाणी वासोने, चक्रपाणी एका चक्रपाणी वासोनिया. चक्रपाणी म्हणजे त्या भगवंताच्या 1000 नावामधलं एक नाव आहे, ते म्हणजे चक्रपाणी. त्या भगवंताशिवाय सोडवणारा दुसरा तिसरा आम्हाला कोणी नाही. आमचा भ्रम आहे माय बाप भाऊ बहीण नाही दादा, हा सर्व मायेचा बाजार आहे बर का. नाही रे नाही कुणाचे बोले, नाही रे नाही कुणाचे बोले, नाही रे नाही कुणाचे गायल्यानंतर जर तुमच्या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत भिडत असेल ना तर टाळी वाजवत चला. नाहीतर कीर्तनार्थ टाळी आणि होय पातकांची होडी. पाप घेऊन कीर्तनात बसले असाल ना, टाळी वाजवा, तुमच्या आयुष्यातलं पाप निघून जाईल. आणि खरं सांगू का, सद्गुरू विठ्ठल बाबा घोली एक वाक्य सांगायचे मुकुंद दादा. बाबा म्हणायचे दोघं हातांमध्ये एवढंच अंतर असतंय. किती अंतर ऐकताय ना? दोघं हातांमध्ये एवढंच अंतर आहे, पण टाळी वाजवण्याकरता दादा मन मोठं लागतं, मन. म्हणून टाळी वाजव चला. वाजवा एकदा जोरदार टाळी. हा, ही पहिल्या चालीची गृहीत धरू. आता आता परत एकदा जोरात टाळी वाजवा. ही स्वतः करता गृहीत धरू. विठ्ठला यांनी केलेली तपश्चर्या आहे, साधना आहे, त्याच्या बळावर बोलणे दादा. नाही तर बरीच लोक माईक समोर येतात, सहचा प होतो पण प सा लागत नाही. गोड गड्याचे धनी मालक या ठिकाणी आहेत. त्यांचं गायन ऐकल्यावर असं वाटतं माणसानं कीर्तन करूच नाही, भजन करावं. पण एवढ्या लांबून आल्यावर कमीत कमी पाकिटापुरका होईना बोलावं लागेल म्हणून प्रयत्न करतो. ऐका, संत म्हणतात नाही रे नाही कोणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जास्तील एकडल्या प्राणा माझे माझे म्हणून. खरं सांगा, बहीण आपली आहे का? बोला ना बोला ना बोला ना. तुम्हाला काय असं वाटतंय मी दुसऱ्या युतीमधून येईल असं?
बाबा अटकवतो की नाही, बहीण आपली नाही, भाऊ आपला नाही, बाई आपली नाही, कोणी येत नाही. काय येत नाही त्याच्या मागचं कारण आहे. काय कारण आहे? कारण असं आहे, शास्त्रकार वर्णन करतात, पत्नी आंगन तक, परिवार शमशान तक, आपका बेटा अग्निदान तक और आपका कर्म भगवान तक. विठला विठला शेवटच्या वेळेला जर येणारा कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याची करून घ्या, आणि तो जर भेटत नसेल तर मग चिंता व्यक्त करा. का हा गोपीनाथ पावेची ना, का देवाची प्राप्ती आम्हाला होत नाही? देव भेटत नाही का? भेटतो ना. आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहोत, या संप्रदायातली जी शास्त्र पुराण आहेत, हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगितले जातात. या 17 पुराणांचं सार म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि ज्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 5 वर्षाच्या बालकाला सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली. काय नाव त्या बाळाचं? 5 वर्षाचं बाळ. काय नाव त्याचं? बाळ ध्रुव. ध्रुव बाळाला, 5 वर्षाच्या बाळाला जर भगवंताची प्राप्ती होऊ शकते तर 50 वर्षाच्या माणसाला नाही होऊ शकत का? होऊ शकते. फक्त आपला भाव नाही, आपल्याला माहिती नाही की आपल्याला कोणाला मिळवायचं आहे. आणि तुकोबाराय तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, साध्य बनवून घ्यायचं असेल तर देवाला बनवून घ्या. एकदा देव तुमच्या सोबत आला आणि एकदा देव तुमचा सोयरा झाला की मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. आणि देव जर असला ना मग तुमच्या कुंडलीत मंगळ जरी असला तरी काही होत नाही. विठला विठला. आणि देव नसला का मग तुम्ही आरशी सेट करा का काही करा, कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देव आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. मला एक जण म्हणे, देव सोबत पाहिजे की देव एकरूप पाहिजे? सोबत म्हणजे एकरूप असणं. सत्संग आणि संत संग. सत नाम ईश्वर आणि संग म्हणजे ईश्वरासोबत म्हणजे एकरूप होणे. लोक आम्हाला विचारतात ना, कीर्तनकाराला एका प्रश्नाचं उत्तर कधीच देता येत नाही, आणि तो प्रश्न एकाच आहे. आता कीर्तन संपल्यावर आमच्याकडे प्रथा आहे, मी प्रॉपर जळगावचा आहे पण आईला पोट भरायला आलो नाशिकला, जळगावचा आहे. जळगावकडे अशी प्रथा आहे रामदादा, कीर्तन संपलं की जेवढा श्रोता असतो ना तो एकेका लाईनीनं कीर्तनकाराला नमस्कार करण्याकरता येतो, कारण गादीचा मान आहे म्हणून. आणि नमस्कार करताना खिशात असणारी 500ची 200ची कडक नोट पायाजवळ ठेवतो, नमस्कार करतो जातो. तुमच्याकडे आहे का प्रथा? नाहीये. मग आजचा योग चांगला आहे, सुरुवात करायला काही हरकत नाही. तुम्ही पैसे देऊ नका पण कीर्तनाला बसा, ऐका. नमस्कार करण्याची पद्धत आहे. नमस्कार झाला आणि नमस्कार केल्यानंतर मला एक जण विचारायला आला, म्हणे बाबा तुम्ही कुठल्या गावाचे? मी सांगितलं या गावाचा. बरं बाबा किती वर्षापासून तुम्ही कीर्तन करतात? म्हटलं एवढे एवढे वर्षापासून कीर्तन करतो, या पद्धतीने करतो. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? म्हटलं माझं हे शिक्षण झालेलं आहे. वडील त्यांनी सर्व विचारून घेतलं. मग मी हळूच त्याला विचारलं, म्हटलं बाबा तुमच्याकडे पोरगी गिरगी आहे का? पण माझं लग्न झालेलं आहे म्हटलं, आणि माझ्याकडे लग्न झालं याचं ओरिजिनल लायसन्स सुद्धा आहे म्हटलं. 3 वर्षाचं लेकरू आहे मला. बरं का, केला इशारा जाता जाता, म्हणजे परत कोणी तसा विचार करायला नको. कारण कीर्तनात बसणारी लोक, कीर्तनात असा एकही व्यक्ती नाही जो विचार करत नाही, आहे का? नाही. कीर्तनकार समवेत असा एकही व्यक्ती नाही जो विचार करत नाही. विचार करीत नाही, विचार करीत नाही असा व्यक्ती अजूनही जन्माला आलेला. आता बाकीचे बसून विचार करतायत, बुवा चांगला दिसतो, बोलतो चांगला, नेमका कोण्या गावाचा असला पाहिजे, हे बाकीच्यांचे विचार. बाकीच्यांचे विचार, बुवा बोलतो चांगला, दिसतो चांगला, बुवाचं शिक्षण झालंय, लग्न झालंय का, सोयरीक जोडायची का तुला, हा बाकीच्यांचा विचार आहे. आणि बाकीचे विचार करता, बुवा दिसतो चांगला, बोलतो चांगला, ते बाकीचे जाऊ द्या, 12:30 वाजले, बुवा कधी आवरतो कधी पंक्ती पठाण जेवायला बसतो, हे बाकीच्यांचे विचार. म्हणजे विचार करीत नाही असा मनुष्य या जगात नाही. विठला विठला. तो व्यक्ती कीर्तन संपल्यावर माझ्या जवळ आला, सर्व विचारून झालं. शेवटी त्यांनी मला एक प्रश्न विचारला. कुठला प्रश्न? म्हणे बाबा सर्व जर जात असेल तर आम्ही काय प्राप्त करायला पाहिजे? म्हटलं काहीच करू नको, फक्त देवाची प्राप्ती करून घे. देवाची प्राप्ती होईल का? म्हटलं होईल ना, का होणार नाही? भावेन देवम कलया नरेंद्रा धनेन कांता कपटेन शत्रू. भावाने देवाला वश करता येतं. गिरीधर लाल तो भाव का भूखा, राग कला नहीं जानत तो का.
माझ्या देवाला दुसरं काही लागत नाही, माझ्या देवाला फक्त भाव लागतो. 5 वर्षाच्या बालकाला जर देवाची प्राप्ती आहे तर आम्हाला का होणार नाही? होईल. फक्त आमचा तो भाव पाहिजे, आणि तो भाव नाही म्हणून देव आम्हाला भेटत नाही. पण मिळवायचं असेल तर आयुष्याचं एक टार्गेट घ्या. देवा काही मिळवा ना मिळवा, पण देवाला नक्की मिळवा. कमीत कमी देव तुमच्या स्वप्नात आला पाहिजे. शास्त्रकारांनी 4 वर्ग सांगितले. एक साधारण, साधक, सिद्ध आणि संत. साधारण कोणाला म्हणतात? सर्वसाधारण. ज्याला देव दगडात, चित्रात, फोटोत आणि मंदिरात दिसतो, हा कोण आहे? सर्वसाधारण. आज जर मी तुम्हाला विचारलं का हो हनुमंतराय कुठे आहे, तुम्ही काय म्हणणार? मंदिरात आहे. कुठे आहे? कुठे कुठे? बोला बोला बोला. हनुमंतराय ओळखता का तुम्ही? कुठे आहे? मंदिरात आहे. देव कुठे आहे असं म्हटल्यानंतर आपण पटकन उत्तर देतो, देव मंदिरात आहे. शोकांतिका आहे. माणसाला दगडातला देव दिसतो, पण माणसाला माणसातला देव दिसत. आणि ज्या दिवशी माणसातला देव दिसला ना गुरुजी, त्या दिवशी तुम्हाला दगडात देव शोधण्याची गरज पडणार नाही. बरं, पण आम्ही दगडातल्या देवाला भेटण्याकरता माणसाला लात मारून पुढे जातो. किती योग्य आहे? शेवटी देव सुद्धा परिणाम देतो. देवा पुढं तुम्ही 12 तास 24 तास पंढरपुराच्या त्या यात्रेच्या लाईनीत उभे राहा, आणि देवा पुढे गेलेत की देवा 2 हात जोडतो, आणि 3रं मस्तक देवा पुढे वाकवतो. हे डोळे देवानं दिले होते देवाला बघण्याकरता, पण देव म्हणतो तू माणसाला लाता मारत मारत इथपर्यंत आला ना, तुझी पात्रता नाही मला डोळ्यांनी बघायला. म्हणून देवा पुढे गेल्या गेल्या आपले डोळे बंद झाल्याशिवाय राहत नाही. ह्या देवाचा असणारा चमत्कार आहे. विशाल विठ्ठल. आणि म्हणून दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा. कोणीतरी म्हटलं, खूप गोड म्हटलं, खूप गोड सांगितलं वक्त्यानं. एका दगडाला काळा रंग लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. पिवळा रंग लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला. एका दगडाला शेंदूर लावला तर त्या दगडाचा हनुमान झाला. माणसाला कुठला रंग लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल. शोकांतिका आहे. खरा तो एकची धर्म, आणि जगाला हा आपला धर्म आहे. देव बघायचा आहे ना तर प्रत्येकामध्ये बघा. आमच्या माऊलींनी, आमच्या मुक्ताबाईनं प्रत्येकात देव बघितला. प्रत्येकात देव कुठं आहे? ब्रह्म कुठं आहे? ब्रह्म डोळ्यानं उघड दिसतोय. माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती देव आहे. इथं उभा असणारा प्रत्येक व्यक्ती देव आहे. त्याला देव म्हणा. त्याला देव म्हटल्यानंतर हिंसा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज मारामाऱ्या, चोऱ्या, लबाटे चाललेले आहेत. हे फक्त कारण ते जाती वाटात स्वतःला वाटून घेऊ नका, यांच्या नादी लागू नका. एकत्र या आणि एकत्र येऊन राहा. ही आपल्या काळाची गरज आहे. नाहीतर धर्मांतर व्हायला वेळ लागणार नाही. एकत्र या, एकमेकांना एका साह्य करू, आणि अवघे धरो सोपंथ या न्यायानं चालत राहा. मुक्ताबाईला डोळ्यानं देव उघड दिसला. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच तंतू नाना लेने, धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. डोळ्यानं ब्रह्म उघड दिसतं, फक्त ती ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. सर्वसाधारण म्हणून देव दगडात. साधकाला देव कुठं दिसतो? साधकाला देव स्वप्नात दिसतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. सिद्धाला देव कुठं दिसतो? सिद्धाला देव हृदयात दिसतो. माझ्या माऊली ज्ञानोबारांना हृदयात देव दिसला. तैसा हृदयामध्ये मी राम. कुठं आहे? हृदयात देव आहे. माझ्या जनाबाईला हृदयात देव दिसला. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला. आहे ना लक्षात? धरीला पंढरीचा चोर. मग सावता महाराजांना साठविला हरी जी हृदय मंदिरे. हृदयात देव दिसला. हृदयात दिसावा, स्वप्नात दिसावा, आणि नाही कुठं दिसला तर कमीत कमी माणसात तरी देव दिसावा. विठ्ठला विठ्ठला. आणि तो देव दिसत नसेल तर देव बघण्याची नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव माझ्या सोबत आहे हा अनुभव ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात आला त्या दिवशी तुमच्या आयुष्यातलं साध्य प्राप्त झालं. पण तुकोबरायांना अजूनही देवाची प्राप्ती होईना, अजूनही अनुभूती येईना. शेवटी तुकोबराय वैतागले, विचार करू लागले, एवढी भगवंताची सेवा करून सुद्धा देव मला का भेटत नाही. हा विचार करत असताना त्याच मार्गाने सनतकुमार सनंदन सनतकुमार ही जी आहेत, ही 4 भाऊबंड तिकडनं जात असताना जगद्गुरु तुकोबारांनी बघितली. पळत पळत गेलेत.
पायावर त्या ठिकाणी लोटांगण घातलं. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, आणि दंडवत करत असताना त्यांना विनंती केली, महाराज अहो मागच्या किती वर्षापासून देवाच्या प्राप्ती करता तडमड धावपड करतोय, जीवाची घालमेल झाली पण देवाची प्राप्ती अजून काही होईना. बस तुम्ही संत आहात ना, तुम्हीच आता एक काम करा, माझ्यावर कृपा करा आणि त्या वैकुंठातल्या देवाला सांगा, तुकोबा नावाचा एक व्यक्ती तुमची धाव घेतोय, पण देवा तुम्ही अजून त्याला पावत नाही, एवढा निरोप माझा तुम्ही त्या देवाला द्या, अशी माझ्यावर कृपा करा. मंगाचं दुसरं जन्म. तुम्ही संत माय कृपेचे सागर, तुम्ही संत सारे सारे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे 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 सागर, संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. त्या संतांना भेटून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही कृपेचे सागर आहात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, माझ्यावर कृपा करा. काय कृपा करायची तुकोबाराय? निरोप हा फार सांगा देवा. देवाला जाऊन माझा एवढा निरोप सांगा ना. मग तुम्ही म्हणणार आताचे बसलेले लेटेस्ट मॉडेल, आता ते म्हणणार बाबा तुकोबाराय एवढे 5 वेद्यांनी निर्माण केला, त्यांना एवढं ज्ञान नव्हतं का? देवाला निरोप पाठवण्याकरता एखादा मेसेज पाठवला असता, काय म्हटले असते, गॉड आय मिस यू. देवानं रिप्ले केला असता ना, देवाला मेल केला असता. मेल त्याला म्हटलं बाबा तेव्हा मेल नव्हता, फक्त मेल होता. मेल म्हणजे रेल्वे होती, मेल नव्हता. एकाला मी म्हटलं तुला मेल माहिती का? मेल. त्याला मी काय म्हटलं, मेल माहिती का? तो मला काय म्हणले, नाना माहिती का? म्हणे मला मेल काय ते माहिती नाही. मेल ईमेल वेगळा, मेल वेगळा, फिमेल वेगळा आणि ईमेल वेगळा. त्याला याच्यातलं काहीच माहिती नाही. म्हटलं मग तू घरातच मेल, बाकी काही नाही. पण निरोप पाठवला असता, पण तेव्हा तो निरोप नाही. मग एक जण मला येऊन म्हणे, बाबा तुकोबारायांच्या काळात कबूतर नव्हतं का? आहे का कबूतर तुमच्या लक्षात? कबूतर आहे का? कबूतर कबूतर जा आहे ना. कबूतरही नव्हतं. मग चिठ्ठी पाठवली असती, पत्र व्यवहारही तेव्हा एवढा नव्हता, आणि राहिली असती तर पत्रानंही पाठवलं असतं. पण पत्र पाठवण्यापेक्षा संतांना स्वतःच पत्र बनवून त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुम्ही देवाला माझा निरोप द्या. देवाला सांगा या मृत्यू लोकामध्ये तुमचा एक भक्त आहे, तुमची भक्ती करतोय. पण खरं सांगू शोकांतिका ही आहे की त्या भक्ताला तुमचं दर्शन अजून होईना. मग त्या संतांनी म्हणावं, तुकोबाराय एवढी काय घाई आहे हो? परमार्थामध्ये घाई करू नये, माणसाने तातडी करावी. तातडी वेगळी आणि घाई वेगळी. परमार्थात घाई करू नये, माणसाची तातडी असावी. घाई का करतायत? तुकोबाराय म्हणतो, घाई याच्या करता करतो कारण हे आयुष्य आहे ना, हे जाण्याचं आहे. हे कधी जाईल याचा भरोसा नाही. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावीची ना. हे जाण्याचं आहे आणि हे जाणार आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, जाणार आहे ना. मला सांगा कोणी इथं शिल्लक राहणार आहे का?
जो जन्माला आला तो बोला बोला बोला, जो जन्माला आला तो, जो खाटीवर आला तो ताटीवर, ज्याचं पाचवी झाली त्याचं ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं, कोणी जिवंत राहणार नाही. असं कोणी का तो म्हणाल बाबा मी जाणारच आहे, त्याने हात वरती करावा, मी त्याला 10 रुपये बक्षीस देतो. नाही, कोणीच नाही. प्रत्येक व्यक्ती जाणार, इथं कोणीच राहणार नाही, मी सुद्धा येथे नाही उरा आले अवतार, येथे नाही उरा आले अवतार, येथे नाही उरा आले अवतार, येथे नाही उरा आले अवतार. येनत पमारा जीव किती, येनत पमारा जीव किती, येथे नाही उरा आले अवतार, येथे नाही उरा आले अवतार. येनत पमारा जीव किती, येनत पमारा जीव किती, येथे नाही उरा आले अवतार, येथे नाही उरा येथे नाही उरो आले अवतार. सर्वात शेवटचं प्रमाण टोकाचं प्रमाण आहे काय? अवतार शिल्लक राहिले नाही म्हणजे देव शिल्लक राहिले नाही, अवतार शिल्लक राहिले नाही मग अवतावरचे शिल्लक राहणार आहे का? म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पास यम का जब तडाखा रे तू क्या जाने. आणि म्हणून हा यमाचा तडाखा आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे, कोणी इथं शिल्लक राहणार नाही. मग जाणार प्रत्येक जण आहे. हो, किती सांभाळा आणि किती चांगलं ठेवा, तुला काही पाजत करले तुला करे रखवाले, उड़ जाएगा पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा. लोक म्हणे यांनी कीर्तनकार आणला का कव्वाल आणला? नाही, पण म्हटलेलं आहे कारण पूर्वीचे गाणे सुद्धा चांगले होते, त्याचे शब्द सुद्धा चांगले होते. आणि म्हणून माणसानं जीवन किती चांगलं जगा, पण जावं एक दिवस लागणार आहे. मग जायचंच आहे ना. लोक सहज म्हणतात हा, आम्ही जर म्हणलो ना नानांना काकांना, दादा तुमच्याकडे कीर्तन झालं, आता तुमच्याकडे कीर्तन झालं, एक काम करा पोरांना माळा टाका. बाबा त्यांचं काय वय आहे का? हा, वय का? मग कधी टाकतो त्याला माळ? कधी? परमार्था करता वय नसतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काही लोक म्हणतात अहो एवढी काय घाई परमार्थाची. आपण जर म्हणलो ना तरुण वर्गाला चला ना पंढरपूरला, ते म्हणतात बाबा आलो असतो पण एकदा माय बापाला विचारा. आणि त्याच्या बापाला विचारलं गेलो का त्याचा बाप म्हणतो अजून कुठं पंढरपूर बाबा, अजून शेती करायची ना बाबा, आणि अजून काम आहे ना बाबा, आणि अजून भरपूर आयुष्य आहे ना बाबा. भरपूर बोलता बोलता निघून जाईल रे. आपलं आयुष्य हे फक्त 100 वर्षाचं. किती वर्षाचं? बोला बोला बोला, किती वर्षाचं? आणि ती पण गॅरंटी कोण कधी पुचकून जाईल याचा भरोसा. घडघड काळ वादयाची पाहे, घडघड काळ वादयाची पाहे, घडघड काळ वादयाची पाहे, घडघड काळ वादयाची पाहे. अजून किती आहे याची पायी. तुम्ही जेवढे इथं आलेले कीर्तना करता पायी पायी आले का तुम्ही? बोला ना बोला ना बोला ना.
आई शपथ घेऊन सांगतो, शेवटचं विचारतो, नाही सांगितलं मी घरी निघून जाईल बरं. कशावर आले तुम्ही? कोणी मोटरसायकलवर, कोणी फोर व्हीलर आले ना. मला सांगा, ज्या रस्त्यानं तुम्ही आलेत ना त्या रस्त्याने कधीतरी प्रवास करताना बघा, एका कोपऱ्याला, रस्त्याच्या कोपऱ्याला काही व्हाईट बगडे उभे असतात. माहिती का तुम्हाला व्हाईट बगडे? नाही अनुभव तुम्हाला? मामा, आमच्याकडे मामा किंवा व्हाईट बगडे म्हणतात. आरटीओ पोलीस असेल तर माफ करा, इथं उभे असतात ना, ते उभेच असतात दादा. आणि ते असे उभे असतात ना, बस समोरून गाडीच येऊ दे की हात दिला आणि बाजूलाच घेतली. जसं ते उभे आहेत ना तसा काळ सुद्धा उभा आहे. त्यासाठी तू फक्त ये की तुला धरलंच. भरोसा नाही माणूस कधी जाईल. अहो एखाद्याच्या डोक्यात काही घाला तरी तो मरत नाही, आणि एखाद्याला छोटासा चक्कर येऊ द्या तरी तो मरल्याशिवाय राहत नाही. जायचं प्रत्येकाला आहे. आपलं आयुष्य क्षणभर आहे. क्षणभर कसं सांगतो पुढे चालतो. क्षणभर आयुष्य आहे, कारण काही लोकांच्या आयुष्या पुढे आपलं आयुष्य क्षणभर आहे. ऐका, एका राक्षसानं देवाला प्रसन्न केलं. वरमरोही काय पाहिजे म्हणे? वरदान द्या. म्हणले काय? मला अमर व्हायचंय, अमरत्व द्या. देव म्हणले बाबा मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार? कुठला देव? ब्रह्मदेव. आणि ज्यानं वरदान मागितलं तो कोण? हिरण्यकश्यप. ब्रह्मदेव अमर नाही. ज्यानं आपल्याला निर्माण केलं, ऐका, ज्यानं आपल्याला निर्माण केलं तो सुद्धा अमर. कुलाल हाडाचा, बापाचा हाडाचा, अखंड घडवितो मडके रे. कोण? कुंभार नाही, ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेवाचं आयुष्य श्रीमद भागवतामध्ये 2 परार्ध वर्ष आहे. एकावर 17 शून्य ठेवले म्हणजे 2 परार्ध होतात. 2 परार्ध वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाला तरी मारावं लागलं. हिरण्यकश्यप त्याला सुद्धा मारावं लागलं. किती आयुष्य हो? 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10 7 9 मास मापा. तया हिरण्यकश्यपा काय झाले? 14 चौकड्या लंकानाथा, तेही गेले स्वर्गपंथा एवढे करसी अरे म्हणा. 14 कल्प मार्तंड पडे तेव्हा लोमहर्षणाचा 1 रोम झडे. भगदालयाचे निमिष पुढे तेव्हा काकभूषणीचा 1 श्वास जडे. एवढं आयुष्य तरी मारावं लागलं. नाही समजलं तुम्हाला? बरं झालं नाही समजलं, एवढंच बरं आहे. 14 कल्प मार्तंड पडे, 4 युगांची 1 चौकडी होते. 1 चौकडी झाली अशी 72 वेळा फिरवली की मग 72 वेळा फिरवली की मग 1 महावर्ष होतं, 1 कल्प होतं. आणि असे 14 कल्पांचं आयुष्य कोणाचं? मार्तंडे नावाचे ऋषी. 14 कल्प मार्तंड पडे तेव्हा लोमहर्षणाचा 1 रोम झडे. लोमहर्षण नावाचे ऋषी, ऐका, हे कोणी सांगत नाही कीर्तनात, आणि मी काही गाणे म्हणायला आलो नाही इथं, पण जे आहे ते बोलून जातो. 14 कल्पामध्ये लोमहर्षण नावाचे ऋषी यांचा अंगावरचा 1 केस गळून जमिनीवर पडत होता. किती कल्पामध्ये? ऐकताय का? किती कल्पामध्ये? 14 कल्पामध्ये 1 केस गळून जमिनीवर पडत होता. आपलं अरे आपलं फक्त ड्रेसिंग टेबल जर जाऊ द्या, त्या कंगव्याला दात कमी आणि केसच जास्त असतात महाराज. आपलं 35 होत नाही, 30 होत नाही, तेवढ्या टक्कल. म्हणे टोपी का बरं घालतो? पारमार्थिक आहे म्हणून नाही, टक्कल दिसू नये म्हणून. विठाला विठाला विठाला. मला सांगा, यांच्या आयुष्यापुढे आपली 100 वर्षाची उद्बत्ती कुठं लावतात? मग यांच्या आयुष्यापुढे आपलं आयुष्य क्षणभर आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, जायाचे शरीर जाईल क्षणात, क्षणात जाईल, पण चिंताही आहे का हा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुकोबराय, देवाला नेमका निरोप कुठला द्यायचा? त्या देवाला सांगा मी अनाथ आहे. अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला, 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 अनाथ ज्ञान
कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला सांगा तो अनाथ आहे, अज्ञानी आहे, आणि देवा तुम्ही त्याला तुमच्या पायाजवळ ठेवा. कारण तो कौन है? अनाथ है. क्योंकि जो अनाथ होते हैं उनके कोणी नाही ना त्याला देव आहे, आणि ज्याला सर्व आहे त्याला देव नाही. मग अनाथों के नाथ जगन्नाथ है और अनाथों के नाथ भोलेनाथ है. विठला विठला मग अनाथ आहे आणि सर्वात महत्वाचं मी अज्ञानी आहे. तुकोबाराय पुन्हा मार्मिक उपदेश याच्यातला. तुकोबारायांनी या समाजाच्या कल्याणाकरता एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 कोटी अभंगाची निर्मिती केली. किती? बोला 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 किती? 4 कोटी. 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी नवनाथ बाबा वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो फक्त 4,092 अभंगांचा गाथा. आणि ऐका तुकोबारायांचे सामर्थ्य. तुकोबारायांच्या एका अभंगावर कीर्तन करता करता आमच्या भावबंदकीतल्या एका कीर्तनकाराची प्रॉपर्टी 450 करोडची झाली. कितीची? ऐकताय तुम्ही? हे सांगू नये, नाव नका विचारू, नाही तर तुम्ही द्यायची पिन लावून काय घेणं देणं. 450 करोडची प्रॉपर्टी झाली. एका अभंगात एवढं सामर्थ्य आहे की कोट्या रुपयाची काय म्हणतो मी, कोट्या रुपयाची प्रॉपर्टी बनवून देण्याचे सामर्थ्य तुकोबारायांच्या एका अभंगात आहे. एवढी पावर ज्या तुकोबारायांच्या शब्दात आहे. आणि ते तुकोबाराय म्हणतात मी अज्ञानी आहे. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? आणि आपल्याला थोडं नाही काही यायला लागलं का? मी कोण आहे माहिती का? मला माहिती आहे तू कोण आहे. ठीक आहे. माणसाचा सर्वात मोठा संभ्रम काय सांगू का? सांगू? ऐकता का? कीर्तनातलं सर्वात मोठं सिक्रेट घरी घेऊन जा. प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा संभ्रम, माझा एवढा हुशार कोणीच नाही. त्याचा संभ्रम काय आहे? इकडे तर जास्तच वारं येते, इकडे इकडे है ना. माझ्या एवढं चॅप्टर्स कोणी नाही, मला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत. तुला सोडून बाकी सर्वांना कळतं, फक्त तुलाच कळत नाही. फक्त तुझा संभ्रम आहे. पहिला संभ्रम नवनाथ बाबा, माझं एवढं हुशार कोणी नाही. आणि दुसरा संभ्रम आहे, माझ्या आयुष्यात जेवढे दुःख आहे ना तेवढे दुःख कोणाच्याच आयुष्यात नाही. बाबा बोलायला काय लागतं, उचलली जीभ आणि लावली टाळूला. अहो माझ्यावर किती संकट आहे ना मला माहिती. कधी माझ्या जागेवर प्रत्येकाला देवानं दिलेले आपापल्या परीने अडचणी दिलेल्या आहेत. हा विचार कधीच करू नका माझी एवढी संकट कोणी नाही आणि माझे एवढं हुशार कोणीच नाही. संभ्रम निघाल्याशिवाय राहणार नाही. माणसानं अभिमान करू नये. काय करू नये? बोला 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 बोला. काय करू नये? अभिमान. माणसानं गर्व करू नये ना अभिमान करू नये. गर्व केला होता, गर्व केले रावणाने, गर्व केले रामाने मारिला. या रामानं नाही बर का, त्या रामचंद्र प्रभूंनी. रामाने मारिला, बाणाने मारिला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. हरिनाम भुला, प्रभु नाम भुला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. आज कोणी गर्व केला? गर्व केले कंस राजाने, गर्व केले, गर्व केले कंस राजाने, गर्व केले कृष्णाने मारिला, चक्राने मारिला, या मरणाच्या वेळी येईल काम तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला, या मरणाच्या वेळी येईल काम. म्हणून सर्व करा पण गर्व करू नका. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी, माझ्याकडे माडी, अजिबात नाही. आणि ज्यानं गर्व केला त्यांनी एकच शब्द 3दा फिरवायचा. सांगतो पुढे चालतो. कुठला शब्द? बारकाई नाही का. ज्यानं गर्व केला त्यानं आपल्या आयुष्यात एकच शब्द 3दा फिरवायचा. कुठला? जिरणार, जिरणार आणि जिरणार. मग तिथं कीर्तनकार असो की कीर्तनकाराचा बाप असो, जिरणार म्हणजे जिरणार. म्हणून अभिमान बाजूला ठेवा. आपण अजूनही कोण आहोत? अज्ञानी आहोत. आणि खरं सांगू का, खरे अज्ञानी कोण? ज्यांना येत असताना सुद्धा जे स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात ते खरे अज्ञानी. आपण काल्याचे कीर्तन ऐकतो ना, 2 मडके आहेत म्हणले, खडे घ्या. कृष्ण परमात्मा म्हणतात खडे घ्या, मडक्याला मारा. टणकन आवाज आला की समजावं मडक, बोला बोला, मडक खाली आहे. आणि भटकन आवाज आला म्हणजे समजावं मडक, आणि नाहीतरी भरलेलं मडक वाजत
हो मडक्या हो, भरलेलं मडकं वाजत पण खाली मडकं वाजल्याशिवाय राहत आणि जे टन 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 वाजतं समजून घ्या हो हे खालीच आहे. मग त्याला कीर्तनात आणलं तरी ते वाजतं, त्याला राजकारणात नेलं तरी ते वाजतं, त्याला तीर्थक्षेत्रावर नेलं तरी ते वाजतं. ते प्रत्येक ठिकाणी वाजतच राहतं आणि एवढं वाजतं एवढं वाजतं चिंतामण बाबा एक दिवशी त्याला सर्व गाव वाजवतो एवढं वाजतं. म्हणून माणसानं अज्ञानी राहावं. तुकोबाराय म्हणतात मी अज्ञानीच आहे. मी कोण आहे? अज्ञानी आहे. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला आणि त्या देवाला सांगा पाया पे विठ्ठला ठेवी मज. कुठल्या देवाला सांगा? विठोबा रखुमाई. हात वरती करा, हात हात हात. जो हात वरती करणार नाही त्याला त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे. आजचं भजन आपल्या करता नाही, आपल्या बापा करता नाही, तर आजचं भजन देवाच्या बापा करताय. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. एक मिनिट येईल ना बरोबर? मला तेवढं व्हॉट्सअपला पाठवा बरं का, म्हणजे पुढच्या पत्रिकेत द्यायला काम येईल. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. तुमचा निरोप देवाला दिल्यानंतर तुमचा देव काय करेल? तुकोबराय म्हणतात तो माझं रक्षण करेल. तुका म्हणे ऐशी करा Come on.
निर्वहन मग तो रक्षण करील माझे. तुकोबाराय म्हणता निर्वहन म्हणजे माझा एवढा निरोप, माझी एवढी विनंती देवापर्यंत द्या. आणि एकदा तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. त्या देवाला नमस्कार सांगा आणि त्या देवाला माझी निरोनी म्हणजे विनंती द्या. आणि तुम्ही जर देवापर्यंत माझा निरोप पोहोचवलात तुकोबराय काय होईल? मग तो रक्षण करील माझे. तो देव माझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. जसं देव रक्षण करतो तसं मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सर्वात आधी देवानंतर जर आमचं कोणी रक्षण करत असेल तर ती पहिली माय आणि दुसरं बाप आहे. आणि ज्या आईच्या श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. ऐका, देव जसं रक्षण करतो, देव हा लांब राहून रक्षण करतो, पण आमच्या जवळ राहून जर आमचं कोणी रक्षण करत असेल तर ती पहिली माय आणि दुसरं म्हणजे बाप आहे. शास्त्रकारांना अनेक प्रकारचे उपकार सांगितलेत, पण शास्त्रकारांना या जीवावर 3 प्रकारचे उपकार खूप महत्वाचे सांगितलेत. एक देवाचे ऋण आहेत, दुसरं संतांचे ऋण आहेत आणि तिसरं पितरांचे ऋण आहेत. देवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता वेगळा विधी आहे, संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरता एक वेगळी कृती आहे आणि पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता एक वेगळी कृती वेदांतानं सांगितली. पहिले तर आई बापाचे उपकार फेडता येत नाही. अरे आपल्या शरीराच्या चामड्याची चप्पल जरी त्यांच्या पायात घातली तरी त्यांचे उपकार फेटत नाही. पण त्यांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना वेदांतानं 3 कृत्या सांगितल्या. आपल्या पितरांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल ना दादा, मग सर्वात पहिलं काम करा काय? जीवतो वाक्य करणार. म्हणजे जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची शब्द जोपासा, त्यांना जोपासा, त्यांचं म्हणणं ऐका, ते सांगतात त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. अरे मेल्यावर तर भरपूर रडतील, पण कधीतरी जिवंत असताना मायबापांकरता रडून बघा. तो देव तुमच्याकरता रडल्याशिवाय राहणार नाही. मायबापा करता रडणं महत्वाचं आहे. आम्ही आज 2, 4, 5 दिवस झाले नजराला नजर झाली आणि कॉलेजमध्ये भेटलेली एखादी मुलगी आणि एखादा मुलगा 2 दिवस काय त्याच्या प्रेमात पडतो, 2, 4, 5 महिन्यांनी त्याच्याकरता रडतो. आयुष्यभर ज्यानं मला प्रेम लावलं त्या मायबापा करता आम्ही कधी रडत नाही. ही शोकांतिका आहे. मग रडायचं असेल तर मायबापा करता रडा. पहिलं मायबापाचे शब्द जोपासा, जीवतो वाक्य करणार. नाहीतर मग जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. राजा जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत विचारलं नाही. तुला म्हणलं दादा काही गोड खावंसं वाटतं रे, तर तू म्हणतो आई पैसे नाही, आई दुकान बंद आहे, आता मिठाई आणि आता गोड देऊन काय फायदा आहे. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दोदान. अरे मेल्यावर ढाय मुकून रडणारा तुला म्हणली अरे बाळा चहा पिण्याची इच्छा होती, तू म्हणतो आई दूध नाही, आई सुट्टे नाही. मग आता एवढा देखा दाखवून काय फायदा आहे. पण ती माय दादा माय, मेल्यावर सुद्धा लेकराची काळजी आहे. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. मेल्यावर सुद्धा लेकरांकरता जिचा जीव तुटतो ना तिला माय म्हणतात. आणि ती माय आयुष्यातली कधीतरी निघून गेली ना, मंदिरातली आपला देव जसा निघून जातो तसं माय निघून गेल्यानंतर काय परिस्थिती आहे. माया मंदिर लागे कळस फुटाया, माया मंदिर लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी
जाई पिलाला बेटाया माय काय असते या शब्दात वर्णन करताना आमच्या चिंतामण महाराजांनी गाव आणि हृदयातून माणसाने रडावं. आणि जो मायबापा करता रडत नसेल ना दादा तो माणूसच नाही. जो मायबापा करता रडत नसेल ना त्याचे डोळे असून डोळे नाही. जो मायबापा करता रडत नसेल ना त्याच्या डोळ्यात जर पाणी आलं नाही ना तर जीवन जगून त्याचा फायदा नाही. काय नाही केलं ते आईनं आपल्या करता हाडाचं गाणं रक्ताचं पाणी करत आयुष्यभर निस्वार्थी जीवन जगणारी आपल्या आयुष्यात जर कोण असेल तर ती माय आहे. आणि म्हणून त्या आईचे उपकार आम्हाला कळणं तेवढं गरजेचं आहे. एकानं मला विचारलं बाबा तुम्ही म्हणतात आईचे उपकार आईचे उपकार आईचे उपकार काय केलं ते आईनं जन्म दिला याच्या पलीकडे काय केलं. राजा चुकीचं बोलतोयस तू. तुझ्या आईनं तुला फक्त जन्म दिला नाही रे. या आईचे उपकार जर मोजलेत ना तर मोजता मोजता आयुष्य कमी पडेल पण उपकार संपणार नाही. तेवढेच माझ्या आईचे उपकार आहेत. अरे हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव असताना सुद्धा या वेदानं जर पहिला देव जर कुठला म्हटला असेल तर तो मातृदेव भव म्हटलेला आहे. पहिला देव आमच्या करता माय आहे आणि दुसरा देव आमच्या करता बाप आहे. बाप जेवढे आईचे उपकार आहेत तेवढ्यात बापाचे सुद्धा आमच्यावर उपकार आहेत. बाप काय करत नाही हो. आई जसं आमच्या करता प्रेम करते आई जसं जिव्हाळा लावते तसं बाप सुद्धा आम्हाला जिव्हाळा लावल्याशिवाय राहत नाही. आईचे उपकार आहेत बापाचे उपकार किती उपकार सांगतो 2-4 उपकार आणि सेवा संपवतो. आईचे सर्वात पहिले उपकार आहेत दादा. आईचे जर सर्वात पहिले उपकार जर कुठले असतील तर त्या आईनं त्या उदरात पाय ठेवण्याकरता आम्हाला जागा दिलेली आहे. ऐका आपल्या या गावामध्ये एखादा नवीन व्यक्ती यावा आणि आल्यानंतर चौकात उभा असणाऱ्या 2-4 लोकांना त्यांनी विचारावं दादा या गावात मी नवीन आलोय मला राहायला घर नाही निवारा नाही तुमच्या गावात कोणी घर देईल का. कोणी घर देतं का घर. अहो ऐका ना कोणी घर देतं का घर असं म्हणून त्यानं बोलावं. 2-4 लोकांनी सांगावं बाजूच्या त्या ठिकाणी गलीमध्ये शामराव नावाची व्यक्ती आहे त्यांची वरची खोली भाड्यानं देणी आहे. तो व्यक्ती तिथून जावं शामरावाच्या घरापुढे उभं राहावं आवाज द्यावा दादा. दादानं बाहेर यावं विचारावं काय पाहिजे. म्हणले तुमची खोली भाड्यानं देणं मी ऐकलं मला खोडी पाहिजे निवारा नाही इथं जवळच मला काम लागलेलं आहे कृपया तुमची खोली भेटली तर माझ्यावर उपकार होतील. असं म्हटल्यानंतर त्या शामराव पाटलांना सांगावं खोली देतो पण 30,000 रुपये डिपॉझिट द्यावं लागेल. प्रत्येक महिन्याला न चुकता 5,000 रुपये भाडं भरावं लागेल. त्यानं 30,000 रुपये दिले 5,000 रुपये न चुकता भाडं भरू लागला. 1-2 वर्षानं कालांतरानं त्याच गावामध्ये त्यानं जमीन घेतली. त्या जमिनीवर त्यानं घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर त्याच्या वास्तुशांती करता गावातल्या सर्व लोकांना आमंत्रण दिलं. गावातली सर्व लोक आली आणि पहिल्या दिवशी यानं ज्या 4 लोकांना विचारलं होतं कोणी घर देतं का घर ती 4 लोक येऊन त्याला विचारू लागले दादा दादा किती भाग्यवान आहेस तू. अरे ज्या गावात तुला राहायला घर पाय ठेवायला जागा नव्हती त्या गावात आज तुझा एवढा मोठा बंगला झाला. तो म्हणतो खरं सांगू दादा मी भाग्यवान नाही खरं सांगू माझ्यावर उपकार त्या व्यक्तीचे आहेत ज्या व्यक्तीनं मला या गावामध्ये पाय ठेवण्यासाठी जागा दिली. त्या व्यक्तीनं जर मला घर दिलं नसतं तर आज माझं स्वतःचं घर झालं नसतं. तो घर मालक म्हणजे माझ्या करता देवासारखा आहे. मला विचारायचं हे आहे तुम्हाला देवा अरे 30,000 रुपये डिपॉझिट घेऊन प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये भाडं घेणारा घर मालक जर तुमच्या करता देव असेल तर ज्या आईनं 1 रुपया न घेता उदरात पाय ठेवण्यासाठी जागा दिली त्या आईला देव नाही म्हणावं तर काय म्हणावं. म्हणून आमच्या जगात आयुष्यातलं पहिलं देव जर कोण असेल तर ती आई आहे. त्या आईचे दुसरे उपकार आहेत. त्या आईनं आपल्या रक्तातला अर्धा थेंब रक्त आम्हाला त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. लोक म्हणतात त्यात काही विशेष आहे. ब्लड बँकला गेलं की रक्त भेटतं दादा पण हे रक्त त्याला चालतं ज्याच्या शरीरात रक्ताचा कण शिल्लक आहे. पण ज्याच्या शरीरात रक्ताचा कण नाही थेंब नाही त्या शरीरात पहिला रक्ताचा थेंब तयार करणारं या जगाच्या पाठीवरचं फक्त माय आहे आणि ती मायच करू शकते. आईचे दुसरे उपकार आईचे तिसरे उपकार आहेत. त्या आईनं आबरूदान दिली आम्हाला. हो आयुष्यभर जी आबरू आईनं सांभाळून ठेवावी. पण 1000 लोकांमध्ये जर आपल्या लेकराला तहान लागली ना आपण सर्वांनी आईचा गोड गोड दुधाचा अमृताचा पाना सेवन केलेला आहे. दादा कधीतरी विचार करा या जगामध्ये फक्त माय अशी आहे
की स्वतःच्या छाटळात लाता खाती पण लेकराला दूध पाजती, तिच्या व्यतिरिक्त हे कार्य दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि त्या आईनं लेकराला जवळ घेतलं की 1000 लोक जरी असले तर पदरा अडका होईना त्याला दूध पाजल्याशिवाय राहत नाही. हे उपकार माझ्या आईचे आहेत, अनंत उपकार आईचे आहेत. या आईनं आम्हाला काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं या आईनं मला. या आईनं ते दिले जे मला कोणीच देऊ शकत नाही. रख रख त्या रानात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास. माझी मायेचा सागर तिला टाळी वाजवा, टाळी. हा, आपल्या आई वडिलांचे जर आपल्याला 1% बी उपकार वाटत असतील ना तर हातानं टाळी. आणि आपल्या मायबापाला हृदयात स्मरून त्या ठिकाणी त्यांची सेवा करत असताना एकदा टाळी त्यांच्या घरात वाजवा, टाळी. हा, दिला तिने जीवनाला का. कोण आहे आई माझ्या आयुष्यात? आई कोण आहे? आई ज्याला नाही ना मग तो जगाचा बाप जरी असला ना पण स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. आईची ममता कधीच कळली ना. कोण आई विचारा ना. ज्याची आई गेली त्याला विचारा. आई गेल्यावर 2-4 माता माऊली येतात, म्हणतात बाळ्या रडू नको, रडू नको, रडू नको रे बाळ्या, तुझ्या आई सारखी आहे. आई सारखी आहे, आई नाही. आईची जागा रंबेला सुद्धा घेता येणार नाही. म्हणून या आईचे अनंत उपकार आहेत. सध्या परिस्थिती आहे दादा, लोक कुत्र सांभाळतात पण माय बापाला सांभाळत नाही. खरं सांगू दादा, अरे कुत्र्याला सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा खर्च सुद्धा माय बापाला सांभाळायला नाही. मला लोक कीर्तनात विचारतात, कीर्तन झाल्यावर बाबा कीर्तनात तुम्ही सर्व सांगतात, एका प्रश्नाचं उत्तर देत नाही. ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? ते म्हणजे एकच की बाबा या जगात सर्व दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. बाबा सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? ऐका, आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घेऊन जा. तुम्हाला जर वाटतं ना तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुखी व्हायचंय तर सुखी होण्याकरता कोणी रोजा ठेवला, सुखी होण्याकरता कोणी उपवास ठेवले, सुखी होण्याकरता कोणी श्रावण ठेवले, पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. बाकी काही करू नका. आपल्या मायबापाची सेवा करा. नाही 4 धामला जाता आलं चालेल, नाही पंढरीची वारी झाली चालेल, नाही आळंदीला गेलात तरी चालेल, नाही देऊला गेलात तरी चालेल. फक्त तुमच्या घरात जे 2 धाम आहे ना त्या 2 धामची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते 2 धाम म्हणजे आपले मायबाप आहे. काय केलं होतं त्या पुंडलिकानं? पापातला पापी आहे, बाकीचे देव आलेत आणि जात राहिलेत, पण आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिकाला भेटण्याकरता आलेला देव
आजही 28 युगांपासून त्या ठिकाणी विटेवर उभा आहे. ही आई वडिलांची केलेली सेवा आणि त्याच्यातलं हे सामर्थ्य आहे. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, करुणी आई बापाची सेवा सारे पाप झाले नष्ट. माय बापाची सेवा केली, आयुष्यातलं सर्व पाप निघून गेलं. पुत्र सांभाळायला खर्च माय बापाला नाही. कुत्र्याला रोज नवीन पाणी, रोज नवीन टॉवेल आणि 4 व्हीलर मध्ये पुढच्या सीटवर बसवून त्या कुत्र्याला गावातून रोज एक प्रदक्षिणा मारवली जाते. ऐका, कुत्र्याचा कितीही सांभाळ करा, ते कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला कितीही त्रास द्या, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. त्याला माय बाप म्हणतात. आणि म्हणून जाता जाता एक करायचं असेल तर देवाची भक्ती, देवाची शक्ती आजमायची असेल तर देवाची भक्ती करा. तो देव रक्षण करेल. देव रक्षण करायला येतो तोपर्यंत मायबाप रक्षण करतील. पण हे दोघं जरी रक्षण करत असलेत, पण आमच्या आयुष्यातला अजून एक रक्षक आहे जो आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करून गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. खरं बोलायला गेलं तर हे श्राद्धाचं कीर्तन आहे, पण डिमांड आहे म्हणून जाता जाता केला इशारा. जाता जाता पुढचे 2 मिनिटं घेतो, सेवा संपवतो. एकदा मोकळे बसा बरं, मोकळे बसा, मोकळे. हा, ताट बसा, चेहऱ्यावर हसू ठेवा, प्रसन्नता ठेवा. का? कारण आता मी तुमच्या समोर बोलणार हे माई करता, बाप करता, देवा करता नाही बोलणार आहे. जसं रक्षण आईनं करावं, बापानं करावं, देवानं करावं, तसं या हिंदू धर्माचं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, शास्त्रामध्ये वर्णन आहे माणसाने जगावं कसं, वागावं कसं आणि मरावं कसं. माणसाने जगावं कसं श्रीमद भगवत गीता शिकवते, वागावं कसं रामायण महाकाव्य शिकवतं, आणि मरावं कसं श्रीमद भागवत शिकवतं. तसं इतिहासामध्ये माणसाने जगावं कसं हे शिकवून गेले छत्रपती शिवाजी महाराज, आणि माणसाने मरावं कसं हे शिकवून गेले धर्मवीर संभाजी महाराज. आणि म्हणून जेवढे उपकार आमच्यावर आई वडिलांचे आहेत, देवाचे आहेत, याच्यापेक्षा काकणभर का होईना छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे आमच्यावर उपकार आहेत. अरे 16 वर्षापर्यंत त्या औरंगजेबाला न उलगडणारा कोण म्हणजे संभाजी महाराज आहे. कोण आहे संभाजी? कोण आहे संभाजी? त्यासाठी काय संभाजी? अरे संभाजी महाराज म्हणजे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. 16 वर्षापर्यंत न उलगडणारा कोण, रात्रीची झोप नाही त्या औरंग्याला. आणि उठता उठता सरकारी सभेत आला की मग विचारावं, किसने देखा है संभाजी को, कौन जाता है संभाजी को, कौन पहचानता है संभाजी को. तेवढ्यात एका सैनिकानं पुढे यावं, छाती पुढे करावी, आणि छाती पुढे केल्यानंतर मनगटात ती ताकद आणून, आवाजात तो जरवा आणून एक पाय पुढे करून त्या सैनिकानं म्हणावं, हुजूर हमने देखा है संभाजी. औरंग्यानं विचारावं, कसा दिसतो तुमचा संभाजी? सुनिए हुजूर, हमारे संभाजी राजे कैसे दिखते हैं? बरदार छातीचा गणी, ताड़ी ताड़ी, हा ताड़ी ताड़ी, हा. बरदार छातीचा गडी, 12 हात जोडे मारितो घडी, सिंहाचा जबडा धरून पाडी, सिंहाचा जबडा धरून पाडी, तट दोर खंड दोरे, दोर खंड दोरे, भल्या भल्याची गोडी गोडी, भल्या भल्याची गोडी गोडी, भल्या भल्याची गोडी गोडी. औरंगजेब कापे थरथरा, औरंगजेब कापे थरथरा, तुरुंगणी तुरा स्वप्नांचा चुरा, ठोकत त्याचा काढ जाता, प्रताप ऐकून शंभूचा, प्रताप ऐकून शंभूचा, पवाडा गातो बरवाडा, पवाडा गातो बरवाडा, पवाडा गातो बरवाडा. संभाजी महाराज ऐका, शरीराचे कान करून शेवटची 2 मिनिटं हाताला टाळी वाजवत राहा. कारण हाताची टाळी आपल्या बापा करता नाही, तर आपल्या धर्माच्या बापा करता टाळी. हा हा, कोण होते संभाजी महाराज? वयाचं
2.25 वर्षाचा असताना आईविना पोरकं झालेला बाळ म्हणजे संभाजीराजे. वयाचा 8 वर्षाचा असताना मनसबदारी स्वीकारणारा युवराज म्हणजे संभाजीराजे. ऐका, वयाचं 14 वर्ष वय, पण 14व्या वर्षी 1 नाही 2 नाही 3 नाही अनेक ग्रंथांची निर्मिती मराठी भाषेतून, संस्कृत भाषेतून, इंग्रजी भाषेतून निर्माण करणारा राजा म्हणजे संभाजीराजा आहे. नक्षील असेल, 7 शतक असेल, असे महान ग्रंथ हे संभाजीराजांनी तयार करावे. आणि वयाच्या 19व्या वर्षी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीला देहू ते पंढरपुरापर्यंत संरक्षण देणारा राजा. शौर्य सळसळ रे रो मारो, शौर्य सळसळ रे रो मारो, शौर्य सळसळ रे रो मारो. मुद्रा तुम्हा करता स्वामी महाराज, मुद्रा करता स्वामी महाराज, मुद्रा करता स्वामी महाराज. आणि असा हा धर्मा करता प्राण देणारा बाळ, ज्या बाळाच्या 10 बार ज्या राजाच्या पोटी जन्माला आला, तो ते म्हणजे आमच्या गर्भात छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन, अरे आमच्या सारख्या काय पण एखाद्या कवीतनं समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, तरी शिवाजी महाराजांचं वर्णन संपणार नाही. एवढा मर्द मावळा म्हणजे 8 पगड जातींना एकत्र करणारा मावळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी कुठे तर त्या शिवनेरी किल्ल्यावर राजा जन्माला आला. आणि या जगातला एकमेव राजा ज्यानं अशी क्रांती करून दाखवली, जी क्रांती कोणा करणं शक्य नाही. काशी की कला जाती थी मथुरामी मस्जिद बनती थी, अरे एक शिवाजी न होता तो सबकी सुनता, सबकी टिंब टिंब होती थी. उपकार माझ्या राजाचे. आणि असा राजा जन्माला आला कुठे, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजते छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं 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 राजा, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. आणि म्हणून असे ज्यांचे उपकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं बाळ, वाघाच्या पोटी जन्माला आले. वाघ म्हणजे कोण? मराठा तो नाही जो जातीचा आहे. मराठा म्हणजे कोण? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, ही जात मराठ्याची. आणि ते छत्रपती संभाजी महाराज आहेत. म्हणून उपकार मानायचे असतील तर आई वडिलांचे, देवाचे, आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची सेवा यांची करा. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ भावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. कैलासवासी सौ कमलाबाई रामराव पाटील डांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी आलो. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. जन्म आणि मृत्यू सोहळा ठरलेला आहे. आपल्या हातात नाही म्हटलं तरी मरावं लागणार आहे, हो म्हटलं तरी मरावं लागणार आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे. पण कबीरदास महाराज म्हणतात, कबीरा कहे जब हम पैदा हुए तो हम रोवे ये जग हसे,
ऐसी करनी करके चलो कि जब हम जावे तो हम हसे और ये जग रोवे. आणि आज आई आमच्यातून निघून गेली, पण आजही आईचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशी ममता देणारी ती म्हणजे माझी आई आहे. कुठे गेली, कुठं शोधायचं त्या आईला. ओ मा, ओ मा, ओ मा, कुठं शोधायचं त्या आईला. आता ती आई शिल्लक नाही, पण कीर्ती रूपानं फक्त त्या आईला आठवायचंय. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आईच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. त्यांच्या पश्चात असणारं त्यांचं समस्त कुटुंब, मुलं असतील, मुली असतील, जावई असतील, त्याच्यानंतर नातवंड असतील, यांच्या सर्वांच्या अनमोल अशा प्रयत्नानं, पराकाष्ठानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. म्हणता म्हणता वस्तीवर कार्यक्रम आहे, पण वस्तीवर जरी कार्यक्रम असला तर आज त्यांची अस्थी झाली. अशा आई करता एवढी लोक एकत्र आलीत. खरंच तुमचे मानावे तेवढे उपकार. कमी एकदा जोरदार टाळी वाजवा गाड्या आपल्या करता. वा वा, खूप खूप धन्यवाद. जास्त वेळ तुमचा घेत नाही, कारण मला माहिती आहे बाकीच्यांचं सर्वांचं लक्ष आता आचार्याकडे आहे. नाव वाचायचे का? सर्वांचे लक्ष आचार्याकडे आहेत, म्हणून आचार्याकडेही आपल्याला जायचंय. पण या आचार्याचं आवरल्याशिवाय आचार्याकडे जाता येणार नाही. म्हणून पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार. या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती, चिंतामण बाबा असतील, विजय बाबा असतील, नवनाथ बाबा असतील, आमचे मनोज महाराज असतील, आमचे नांदुरकीचे बाबा असतील, मुकुंद दादा असतील, आमचे महाराज असतील, सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. आवाज एवढा खराब आहे, तुम्ही म्हणणार बाबा सर्वांची डीपी बरोबर आहे, तुमच्या डीपीचा जाळ काब्र झालेला आहे. तर कार्यक्रम फक्त एवढाच आहे. माऊलींचा समाधी सोहळा, त्या समाधी सोहळ्याला निर्माण झालेलं वैराग्य, इंद्राणी तांगोळ करायची, सकाळी उठून प्रदक्षिणा मारायची, त्याची गडबड म्हणून डीपीत पाणी गेल्यामुळं डीपीचा थोडा जाड झाला, बाकी काही नाही. पण दादाची सिस्टीम एवढी गोड आहे, मी येता येता फक्त रोज चिंतन करतो. आज चिंता होती कसं होईल, कसं होईल, कसं होईल. कारण मला माहिती होतं 3 खांदेकरी मला अतिउत्तम आहेत, पण 4था खांदेकरी भेटतो की नाही माहिती नाही. पण 4था खांदेकरी सुद्धा गोड भेटला, त्याच मापाचा भेटला. 3 खांदेकरी 4था भेटला, पण अजून एक काळजी होती, मडकं कोण धरल. मडकं धरण्याकरता माझा रामदादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादानं एवढं 2 तासापर्यंत हे मडकं धरून ठेवलं, एवढी गोड सिस्टीम लावली. माझ्या दादा करता एकदा जोरदार टाळ्या. अरे महाराष्ट्रातली आवडती साऊंड सिस्टीम आहे. तुम्हाला वाटतं आपल्या माणसाचं आपल्याला वैभव नसतं, पण खरं सांगतो तुम्हाला, ही सिस्टीम आळंदीपर्यंत जाते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाते. आपला माणूस किती मोठा हे जर बघायचं असेल ना, तर त्याचं फक्त स्टेटस चेक करा. स्टेटस म्हणजे व्हॉट्सअपचं स्टेटस, कळल तुम्हाला तो कुठं कुठं भेटतो. आणि आपल्या माणसांना आपणच मोठं म्हटलं पाहिजे. जगातला न्याय आमचे श्री गुरु सांगायचे, या जगामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तर दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. एक दिवस तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रामदादाचे खूप खूप गोड, अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टीम. दादांचे आभार. चित्रीकरणाकरता दोघंही कॅमेरेवाले, जेवढी माझी या ठिकाणी काळजी आणि जेवढी माझे प्रयत्न आहेत तेवढेच प्रयत्न त्यांचे सुद्धा आहेत. ते सुद्धा उभं राहूनच शूटिंग करतायत. आमचे युट्यूब चॅनलवाले, काय नाव दादाचं? गजर माऊलीचा युट्यूब चॅनलचे सर्व दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन ज्यांनी खूप गोड गोड फोटो काढलेत, शूटही चांगल्या पद्धतीने केले, आणि फोटो ते मला फुकटमध्ये पाठवतील अशी अपेक्षा करतो. असे आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे कोटी कोटी आभार. इथं बोलणं म्हणजे तो शब्द खाली पडत नाही, बाकी काही नाही, नाही का. आणि ही सर्व नियोजन ज्यांनी केलं, समस्त हा डांगे परिवार, सौ अर्चना सर्जेराव डांगे, श्री रामराव अहिलाजी डांगे म्हणू की पाटील म्हणू, डांगे पाटील पती, त्याच्यानंतर सौ अर्चना सर्जेराव पाटील, सून सर्जेराव रामराव पाटील, मुलगा सुजाता बाबासाहेब डांगे, बाबासाहेब रामराव डांगे, अनिता विलास डांगे, विलास रामराव डांगे, वंदना कारभारी जाधव, कारभारी निवृत्ती जाधव, ताराबाई सीताबाई कहांडळ, अनिता विश्वास मुंगडे, रंजना बाळासाहेब दिघे, बाळासाहेब गमाजी दिघे, पुष्पा गोरक्षनाथ पाटील, गोरक्षनाथ निवृत्ती पाटील, बाळासाहेब कारभारी कालेकर, समस्त डांगे परिवार व आपश्रेष्ठ सगळे सोयरे. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार. ज्या आईच्या श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलोत. भगवान प्रार्थनाला एवढीच प्रार्थना आहे की भगवान परमात्मा माझ्या आईला तुझ्याजवळ चांगली जागा दे आणि चिर शांती लाभू दे. एवढं थांबून सांगतो. ते म्हणाल बाबा
तुम्ही फक्त ज्यांनी कीर्तन ठेवलं त्यांची आणि ज्यांनी तुम्हाला साथ केली त्यांची दोघांचीच लाल केली, अजिबात नाही. मला तुमची सुद्धा काळजी आहे. तुम्ही सुद्धा कीर्तना करता आले नाही तर कीर्तन कोणाला सांगितलं असतं? महिला मंडळ कीर्तना करता आले, सर्व देव्या, पुरुष मंडळ देव, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती. या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय